सर्व आदर्शांना वंदन. आज ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विचारवंत बौद्धाचार्य उपासक उपासिका त्या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आज आपण पाली मधील जे धम्मपद आहे त्या धम्मपद गाथांचं विश्लेषण घेणार आहोत. त्या अगोदर आदरणीय वसुंधरा ताईंनी या गाथा क्रमांक 263 याचं पालीमध्ये अतिशय सुंदर असं पालीमध्ये पठण केलेलं आहे. खरंच त्यांचाही आवाज खूप गोड आहे आणि त्यांनी या गाथांचं पालीमधून जे पठण केलेलं आहे ते अतिशय सुंदर असं झालेलं आहे. तर त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण या धम्मपदातील पाली गाथांचा प्रथमतः मी मराठीमध्ये अर्थ सांगतो आणि नंतर आपण नेहमीप्रमाणे तर प्रथमतः या धम्मस्थ वर्गातील धम्मट्ट वग्गो फार अतिशय महत्वाच्या अशा या गाथा आहेत. म्हणजे गाथा संपूर्ण गाथाच अतिशय महत्वाच्या आहेत. प्रत्येक गाथेमध्ये आपल्याला ज्ञानरूपी भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला त्या प्रत्येक गाथेमध्ये कळतच. तर मी प्रथमतः या गाथा नंबर 263 ते 273 आज आपण या गाथाचा मराठीत मी अर्थ घेतो आणि मग विश्लेषणाला लगेच सुरुवात करतो. थोडासा वेळ सुद्धा होऊ शकेल कारण आज आपण 11 गाथा घेत आहोत आणि प्रत्येक गाथेचा प्रथमतः मी मराठीमध्ये अर्थ सांगतो. 263 गाथेचा मराठी अर्थ असा आहे. बोलचाल चांगली असण्याने, कमळाचा वर्ण सौंदर्य असण्याने ईर्ष्यावान मत्सरी मानव सगुण संपन्न साधू होत नाही किंवा भिक्खू होत नाही. या ईर्ष्या मत्सर भावनेनं पुढील गाथा 264 या ईर्ष्या मत्सर भावनेने संपूर्णपणे मुळासकट उच्चाटन करतो तो दोषहीन प्रज्ञावान मानव सगुण संपन्न साधू म्हणविला जातो अथवा भिक्खू म्हणविला जातो. गाथा नंबर 265 व्रतस्थ नसलेला अयोग्य बोलणारा मुंडन केल्याने श्रमण किंवा भिक्खू होत नाही. इच्छा लोभाने भारलेला श्रमण कसा होईल. गाथा नंबर 266 अर्थ जो लहान मोठ्या सर्व दुष्कर्माचे निवारण करतो तो दुष्कर्म निवारण्याने श्रमण म्हणविला जातो. गाथा नंबर 267 अर्थ जोपर्यंत केवळ भीक मागतो म्हणून भिक्खू होत नाही, जोपर्यंत तो त्याज्य गुणांचा अंगीकार करतो तो हो भिक्खू होत नाही. त्यानंतर आपण 268 गाथेचा अर्थ घेत आहोत. जो पाप पुण्याच्या सीमेपार आहे, ब्रह्मचारी आहे, जो विचारपूर्वक आचरण करतो तो भिक्खू म्हणविला जातो. गाथा नंबर 269 फक्त मौन पाळण्यानं मूर्ख अज्ञानी मानव मुनी होत नाही किंवा भिक्खू होत नाही किंवा मनन करणारा होत नाही. जो तराजू धारण केल्याप्रमाणे उत्तमाचे ग्रहण करतो तो ज्ञानी. मनन करून 270 गाथेचा अर्थ मनन करून जो दुष्कृत्याचा त्याग करतो तो खरा मुनी. दोन्हीही लोकांबद्दल मनन करून आचरण करतो त्याला मुनी म्हटलं जातं. 271 प्राण्यांना मारतो तो सज्जन होत नाही, सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो त्याला सज्जन म्हटले जाते. गाथा नंबर 272 शीलवान होऊन व्रतस्थ होऊन खूप सदुपदेश ऐकून किंवा एकाग्रचित्त होऊन वेगळे एकांत राहून संसार त्यागाचे सुख असामान्य जनांची सेवा मी अनुभवले आहे, केलेली आहे असे समजून हे भिक्खू चित्त मलक्षय होईपर्यंत
विश्वस्त होऊ नका किंवा तोपर्यंत थांबू नका. कारण निर्वाण होईपर्यंत थांबायचं नाही. निर्वाणाची स्थिती मिळेपर्यंत जो थांबत नाही तो खरा भिक्खू, असं या सर्व गाथांचा अर्थ आहे. तर यानंतर आपण विश्लेषणाला सुरुवात करू. खरं हे मानवाचं जीवन स्थिर रुळावरून धावणाऱ्या गाडीसारखं किंवा ट्रेनसारखं नाही. जीवन हे नद्यांसारखं मुक्त आहे. म्हणजे खळखळ वाहनं आणि त्याच्यावर काही बंधनं नाहीत. जीवन हे निर्बंधित आहे. जीवनाची दिशा ही बाहेरून येत नाही, तर ती आतून येत असते. जीवन हे बाहेरच्या आचरणाने खेचण्याने नव्हे, तर आतील प्रकाशाने चालतं. आणि जो कोणी बाह्य खेचण्याने ते चालवण्याचा प्रयत्न करतो, तो जीवनापासून वंचित राहतो. जीवनाचे मोठेपण असे आहे, की जीवनाला जबरदस्तीनं चालवता येत नाही. जेव्हा जीवन अस्तित्वात असते, तेव्हा ते नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. उत्स्फूर्तपणा हे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. आणि जिथे आपण जबरदस्तीने जीवनाला विशिष्ट रचनामध्ये संचलित करीत असतो, ते विशिष्ट रेषांवर वाहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं जीवनाचा जो मूळ गाभा आहे किंवा मूळ आवाज आहे, तो गमावला जातो. तिथेच जीवन खरं जगण्यापासून तुटलं जातं. तिथं आपण खऱ्या अर्थानं त्या वागण्यानं आपण तुटलो जातो. आपला निसर्गाशी किंवा अस्तित्वाशी जो काही संबंध असतो, तो नाहीसा होतो आणि मग तिथं आपण एकाकी होतो आणि एकाकी झाल्यानंतर मग आपला अहंकार वाढायला लागतो. आणि दुसरं म्हणजे जीवन समजून घेण्यासाठी परंपरांना किंवा संस्कारांना चिकटून राहण्याची गरज नाही. जे अजिबात आवश्यक नाही. ते धोकादायक आहे, घातक आहे. जीवन इतके विशाल आहे, की ते तत्वांच्या अरुंद चौकटीत बंदिस्त करू शकत नाही. जीवन एका अंगणापर्यंत मर्यादितही करू शकत नाही. जीवन कसं आहे मग? हे आकाशासारखं आहे आणि ज्या क्षणी आपण ते अंगणात बंदिस्त करून ठेवतो, म्हणजे आपण तत्वांच्या चौकटीत बंदिस्त करून ठेवतो, तिथून गोंधळाला खरं सुरुवात होती. ज्या क्षणी आपण जीवनाला एका तत्वात बांधतो, त्याच क्षणी आपण विशालताला त्या एका अरुंद अशा गल्लीत बंदिस्त करून ठेवत असतो. आणि ते अशक्य करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. कारण आपलं ते मन, कारण या संपूर्ण ज्या गाथा आहेत, ह्या मनावर मन सर्वश्रेष्ठ हे पहिलीच धम्मपदातील गाथा आहे. तर मन हे श्रेष्ठ आहे आणि मग ते मन श्रेष्ठ असल्यामुळं मनाचं एक गुण आहे, की ते विशाल होण्याला घाबरत असतं. ते विशाल किंवा मनमोकळं होण्याला घाबरत असतं. कारण मनाला असं वाटतं, की आपण जर विशाल झालो, तर आपण मरून जाऊ. आपलं त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही. कारण मनाला मृत्यूची खूप भीती वाटत असते. कारण मनाला असं वाटतं, की आपण जर विशालतेत जगायला सुरुवात केली, तर आपला नाश होईल. म्हणून जसं पाण्याचा थेंब ज्यावेळेस वरून पडतो, तेव्हा त्या थेंबाला वाटतं, की मी असाच राहिलो पाहिजे. कारण त्याच्यात सूर्यकिरणाचे पडल्यानंतर त्यात इंद्रधनुष्य निर्माण होत असतं आणि मग मनाला असं वाटतं, की मी खूप असं रंगबिरंगी आहे आणि मी खूप मोठा आहे आणि त्याला त्या मनाला ते त्याचा एक अहंकार वाटत असतो. परंतु तो जसं तो आकाशातील थेंब समुद्रात पडल्यानंतर पूर्णतः समुद्र होण्याची क्षमता निर्माण होती त्या थेंबामध्ये. परंतु मन सुद्धा जर त्याचा अहंकार किंवा मन नष्ट झालं, तर ते सुद्धा या
विशाल जीवनामध्ये जोडलं जाईल. परंतु मन नेहमी आपल्याला या सर्व गोष्टीपासून बाजूला ठेवत असतं. कारण त्यामुळेच ते जिवंत राहत असतं. असं ह्या मनाच्या संदर्भात मनाच्या संदर्भात ह्या सर्व गाथा आहेत आणि ह्या ज्या 11 गाथा आहेत, ते भगवंतांनी ज्या वेळेस ह्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यासाठी एक 4 ते 5 प्रसंग आहेत असे, की त्या घडल्यानंतर भगवंतांनी ह्या गाथा सांगितलेल्या आहेत. तर पहिलं गाथा जी किंवा पहिलं जे दृश्य आहे, ते आपण 5 प्रथम प्रसंग. हट्टक नावाचा एक भिक्षू असतो आणि तो सत्याचा अथक शोधक मानत असतो. स्वाभाविकता, कारण जो सत्याच्या शोधाला जात असतो, तो शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, त्या शास्त्राचा अभ्यास करतो. कारण सत्य म्हणजे काय आहे, हे शोधण्यासाठी मग ती व्यक्ती कुठल्या शास्त्रांमध्ये काय लिहिलेलं आहे, ते घेत असतो. ते जाणून घेत असतो आणि मग जे सत्याच्या शोधाला निघतात, तशी परंपरा आहे. इथं बुद्धांनी सुद्धा अगोदर ज्यावेळेस सत्य काय आहे, जीवनाचं सत्य काय, हे शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रथमतः त्यांनी सुद्धा ज्या लोकांना माहीत आहे, ज्यांनी सांगितलेलं आहे, त्या शास्त्रांचा भगवंतांनी अभ्यास केलेला आहे आणि मग त्याच्यात तर नंतर ज्यावेळेस भगवंतांनी ह्या जे व्यक्ती आहेत, ते सत्याच्या शोधाला जे जातात, तर ते काय करत असतात, की सत्य कशात लिहिलेलं आहे, सत्य कुठं शोधायचं, याचं वाचन करत असतात, याचा अभ्यास करत असतात आणि मग संपूर्ण शास्त्र वाचल्यानंतर मग त्या व्यक्तीला असं वाटतं, की आता आपल्याला खरं सत्याचं ज्ञान झालेलं आहे आणि मग सत्याचं संपूर्ण वाचल्यानंतर वेगवेगळ्या तत्वांचा त्यानं अभ्यास केल्यानंतर त्याला तिथं मग त्यात कृष्णाची गीता असेल किंवा बायबल असेल किंवा कुराण पीठकांचं जे आहे अभिधम्म पीठक, याचं वाचन करून आपल्याला वाटतं की बुद्धांनी सर्व त्याच्यात जे त्यांना अनुभव आलेले ते लिहून ठेवले आणि ते आम्ही वाचलेलं आहे. म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या सर्व ज्ञानाचं आपल्यालाही अनुभव आलेला नाही, फक्त वाचलेला आहे आणि मग प्रत्येकाला असं वाटतं, की आपण आता खूप ज्ञानी झालेलो आहे आणि आपण खऱ्या अर्थानं आता काही करायची गरज नाही. परंतु फक्त ज्ञान जर घेतलं, फक्त जर वाचन केलं असेल, तर आणि अनुभव नसेल, तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. तसा हा हट्टक जो भिक्खू होता, तो प्रथमतः दीक्षा घेण्याच्या अगोदर तो बराच अहंकारी होता आणि भांडण्यामध्ये सुद्धा तो खूप कुशल होता. कारण त्याला असं वाटायचं की आपण तार्किकपणे किंवा तात्विकपणे बोलून सर्वांशी तो भांडायचा आणि त्यात त्याला विजय मिळालेला जायचा. कारण त्याचं म्हणणं असं होतं, की मला सर्व माहीत आहे, मला सर्व शब्द माहीत आहे, मला सर्व ज्ञान माहीत आहे. त्यामुळे माझ्यापुढे कोणीही टिकू शकत नाही. म्हणून तो भिक्खू झाल्यानंतर तर मग त्याला अजूनच पूर्णतः आता तर पूर्वी भांड भांडखोर होता. परंतु दीक्षा घेतल्यानंतर भिक्खू झाला आणि भिक्खू झाल्यानंतर ह्याही सर्व ज्ञानांचा त्यानं अभ्यास केल्यानंतर त्याला असं वाटू लागलं, की आता मी ज्ञानी झालेलो आहे. मी मोठा भिक्खू झालेलो आहे. आता मी या वेगवेगळ्या पदांना पोहोचू. म्हणून तो सर्वांना ज्यावेळेस चर्चा करायला लागला, त्यावेळेस भगवंताच्या काळामध्ये
की जैन धर्म सुद्धा त्यावेळेस जैनांचे सुद्धा तीर्थंकर होते. जसे बौद्ध धर्माचे भिक्खू होते, तसंच तीर्थंकर सुद्धा होते. तर ते एकदा या हट्टक भिक्खूनं मग त्यांना त्यांना आव्हान केलं, की तुमचं जैन जैनांचं जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि आमचं हे जे तत्वज्ञान आहे बुद्धांचं, तो म्हणले चर्चा करा. तेव्हा त्या हट्टकानं त्यांना त्या तीर्थंकर म्हणजे जैन तीर्थंकरांना सांगितलं, की तुम्ही माझ्याशी चर्चा करा. आमचे धम्माचे तत्व किती महान आहेत आणि तुमच्या धम्माचे तत्व, कारण हा संपूर्णतः कारण भगवान बुद्ध आणि महावीर हे समवयस्कच होते आणि हिंदू धर्म असं 3 याच्यामध्ये. तर ह्या हट्टकानं त्या जैन तीर्थंकराला त्यांना आव्हान केलं, की तुम्ही माझ्याशी चर्चा या तत्वज्ञानासंदर्भात, या धम्माच्या तत्वज्ञानासंबंधात माझ्याशी चर्चा करा. कारण हट्टकाला कोणीही आतापर्यंत हरवू शकलं नव्हतं. कारण त्याचं सर्व जे ज्ञान होतं धम्माचं, खूप त्याला सर्व अवगत होतं आणि तो शब्द त्याचे कुशल होता. कारण शब्द वापरण्यात, चर्चा करण्यात, एखादा तत्वज्ञानाचा विचार खोडून काढण्यामध्ये तो खूप श्रीमंत होता. म्हणजे तो खूप कुशल होता. त्यामुळं त्याच्या समोर कोणीही टिकतच नव्हते. आणि मग त्याला असं वाटायला लागलं, की आपल्याला आणि बऱ्याच वेळा तो जिंकत असायचा आणि मग जिंकता त्याचा अहंकार असा वाढला, की आता बस, आता मी कोणालाही या ज्ञानाच्या संदर्भात मी हरवून टाकत असे. परंतु एक मुख्य होतं, की त्याला फक्त ज्ञानच होतं. आचरणातून त्यानं त्याचा अनुभव घेतलेला नव्हता आणि संपूर्ण बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे वाचनात काहीही त्याचा फायदा नाही. वाचन जर खूप असेल, खूप माहिती असेल, तर तो भिक्खू होऊ शकत नाही. तो भिक्खू होऊ शकत नाही. कारण भिक्खू म्हणजे त्याला आचरण करून त्याला जर अनुभव असेल, तरच त्या बोलण्याला किंवा त्या ज्ञानाला अर्थ आहे. म्हणून तो त्या जैन तीर्थंकराशी आव्हान करतो चर्चा करण्याचं आणि तो त्यांना सांगतो, की या दिवशी, ह्या ठिकाणी या, मी तुमच्याशी ह्या संदर्भात चर्चा करीन. आणि हा गावोगावी म्हणजे धम्म प्रचार, तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करीत होता आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या विहारात येत होते. तर मग तो असाच सांगितल्यानंतर त्या तीर्थंकरांना बोलवलं. परंतु हट्टक काय केला, त्या गावी गेला आणि त्याच्या अगोदर जी त्यांनी वेळ दिलेली होती त्या तीर्थंकराला तत्वज्ञानाची चर्चा करण्यासाठी किंवा बौद्ध धर्माचं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी त्यांना जी वेळ दिली होती, त्या अगोदरच हट्टक त्या गावात 2 ते 3 तास अगोदरच गेला आणि सर्व लोकांना जमवलं होतं. त्यांना वेळ एक दिली आणि त्या तीर्थंकरांना एक वेगळी वेळ दिली आणि त्या गावात गेल्यानंतर हट्टकाने सांगितलं, बघा, आज मी त्या तीर्थंकरांना चर्चेसाठी बोलवलं होतं, परंतु बौद्ध धर्माचं हे जे ज्ञान आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे आणि ते अजूनही आलेले नाहीत. त्यामुळं बौद्ध धर्माचं हे जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. आणि असं करून सर्व लोकांना त्यांनी सांगितलं, की माझाच विजय झालेला आहे. आणि तो तो परत आपल्या विहारात आला. हे तो हट्टक जो भिक्खू होता,
हे सर्व भगवंतांना हे कळालं की अशा अशा पद्धतीनं या हट्टकानं बौद्ध मोठं आहे, कसं श्रेष्ठ आहे हे भगवंतांना कळालं की यानं अशा अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. तेव्हा मग भगवंतांनी हट्टकाला बोलवलं आणि मग त्यावेळेस भगवंतांनी हे सर्व जाणलं आणि मग हट्टकाला सांगितलं की हट्टका तू हे बौद्ध धम्मज्ञान श्रेष्ठ आहे हे तू त्यांना अशा पद्धतीनं म्हणजे सत्यचे जे शोधक आहेत, सत्याचे जे शोधक आहेत, तर ते खरं म्हणजे सत्य जाणल्यानंतर, अनुभवाने जाणल्यानंतरच खरं अर्थानं त्यांना मी भिक्खू म्हणतो की तू असं विजय मिळवण्याच्या दृष्टीनं किंवा तुझा अहंकार ह्या अहंकाराचा आला की विजयी होणं हे म्हणजे खरं म्हणजे अहंकाराचं लक्षण आहे. कारण सत्य संबंधीच तो चर्चा केलेली आहे. परंतु जो विजय मिळवला, तू त्यांच्याशी ते खोटं बोलला. त्यांना एक वेळ दिली आणि तू गेला नाहीस आणि हट्टका खरं असा त्यांनी त्या गाथात म्हणजे जे सांगितलेलं आहे की जो पाप पुण्याच्या सीमेपार आहे, ब्रह्मचारी आहे. एक मिनिट. बोल बोल चांगले असण्याने किंवा सुंदर असण्याने ईर्ष्याबाज मत्सरी माणूस सगुण संपन्न साधू होत नाही. या ईर्ष्या मत्सर भावनेने संपूर्णपणे मुळासकट जो उच्चाटन करतो तो दोषहीन प्रज्ञावान मानव सर्व गुणसंपन्न साधू म्हणवला जातो किंवा भिक्खू म्हणवला जातो. व्रतस्थ नसलेला अयोग्य बोलणारा मुंडन केल्याने श्रमण होत नाही. इच्छा आणि लोभाने भारलेला श्रमण कसा होईल? तेव्हा हट्टका हे तू ईर्ष्या आणि मत्सर असल्यामुळं तुला विजयाची आवड होते. त्यामुळं कारण हे दुर्गुण आहेत. हे ज्यावेळेस हे मुळा सकट ज्यावेळेस उच्चाटन करशील तू दोषहीन होईल. कारण ही जी ईर्ष्या आहे, हा जो तू अहंकार, तुझा अहंकार विजय, सत्य तुला सत्याची काहीही कल्पना नाही, ती अनुभवही नव्हता. कारण अनुभव आल्यानंतर या धम्माच्या मार्गावरून चालताना अनुभवाला अतिशय महत्व आहे. जे आतमध्ये आतमध्ये जे कळेल तुला, तुझ्या आतून तुला अनुभव ज्यावेळेस येईल तेव्हाच त्या म्हणण्याला किंवा त्या ज्ञानाला अर्थ असेल. हे खरं म्हणजे ईर्ष्या, दुसऱ्यांचा विजय मिळवणं ह्या तू हे केलेल्या आहे. तर हे या खरा भिक्खू यानं होत नाही. मग भगवंतांनी हट्टकाला फक्त सांगितले आणि मग सर्व भिक्खूंना उद्देशून मग हे सूत्र सांगितली होती की भिक्खूंनो, जरी हे हट्टकानं खोटं खोटं जरी विजय मिळवण्याच्या दृष्टीने सांगितलेलं असलं तरीही या सांगण्यामध्ये खरं हे भिक्खूचं गुण नाहीत. भिक्खू कसा असावा? मग ते भगवंतांनी ह्या गाथा सांगितलेले होते की अशा पद्धतीनं जर धम्माचा प्रचार आणि प्रसार जर केला तरच लोकांना त्याच्यातून खरं समाधान मिळणार आहे. तेव्हा ही ज्या 2-3 गाथा ज्या सांगितल्या भगवंतांनी ते हट्टकाच्या संदर्भात, पण हट्टकाला सुद्धा त्यांनी असा दोष दिलेला नाही. कारण मग भगवंत असं कोणालाही ज्या ज्या वेळेस प्रसंग घडत असत त्या त्यावेळेस
त्या व्यक्तीला कधीही ते असं डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष असं बोलत नव्हते. कारण गुरु कसा असावा हे भगवंताकडे पाहिल्यानंतर त्यांनी जी समजून सांगण्याची त्यांची जी हातोटी होती, ती त्यांनी चिंतन मनन अनुभवाच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवलेलं होतं, ते भगवंत मग सर्व भिक्खूंना सांगत असत. तेव्हा हा म्हणजे धम्मस्थ वग्ग आहे. म्हणजे हा धम्माच्या मार्गावर कसं चालावं, भिक्खूंनी कसं चालावे, त्याच्या पद्धतीने ह्या गाथा आहेत. हा धम्मट्ट वग्ग म्हणजे या धम्मिष्ठ किंवा धम्माच्या मार्गावरून कोणाला भिक्खू म्हणावं, कोणाला धम्मस्थ म्हणावं, ह्या मार्गावर कोण स्थित आहे, अशा पद्धतीनं भगवंतांनी ह्या गाथा सांगितलेल्या आहेत. आणि त्यावेळेस दोन पंथ म्हणजे हिंदू धर्म, त्यांचे धम्मप्रचारक त्यावेळेस ब्राह्मणच सर्व त्यांचे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे होते. तर मग हा हट्टकाच्या संदर्भात म्हणजे भिक्खू कसा असावा, हट्टकाला त्याला तो प्रसंग घडल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की या धम्माच्या मार्गावर चालताना कशा पद्धतीनं चाललं पाहिजे, कोणाला भिक्खू म्हणावं, कोण भिक्खू आहे, तर हे दोषरहित किंवा चांगलं बोलून, परंतु ईर्ष्या जर असेल, मत्सरी असेल, तर तो खरा भिक्खू होत नाही. तर मग आता हा झाला पहिला एक प्रसंग. मग दुसरा प्रसंग असा होता की ह्या भिक्खूच्या, कारण हिंदू धर्माचे सर्व ते स्वामी म्हणत असत आणि बौद्ध धर्माचे भिक्खू म्हणत असत. कारण स्वामी म्हणल्यानंतर ते सुद्धा, तेव्हा एक असाच ब्राह्मण, दुसरा प्रसंग आहे की एक ब्राह्मण, त्यावेळेस ब्राह्मण सुद्धा माधोकरी नाही की मागून, ते पण एक म्हणजे भीकच होती आणि ते सुद्धा भीक मागूनच साधू होत होते. आणि मग लोकांना ते सांगायचे की असं असं ज्ञान आहे धम्माचं, असं असं आहे. तर तेव्हा तो एक ब्राह्मण भगवान बुद्धांकडे, त्यावेळेस मग खूप, कारण भगवान बुद्धांचं तत्वज्ञान, नंतर हिंदू धर्माचं तत्वज्ञान, नंतर जैनांचं, ह्या तीन त्या समकालीन ह्याचा संपूर्ण भारतभर याचा प्रचार आणि प्रसार होत होता. तेव्हा एक ब्राह्मण भगवंताकडे येऊन म्हणाले की मी सुद्धा भिक्षा मागतो, मी पण मग भिकारीच आहे, तर मग मला सुद्धा भिक्खू म्हणा, कारण तुमचे भिक्खू सुद्धा सर्व भिक्षा मागून येतात, त्यांना तुम्ही भिक्खू म्हणता. खरं मी सुद्धा भिक्षा मागून येतो, तर मी भिकारी आहे, तर मग तुमचे भिक्खू हे सुद्धा भिकारीच आहेत, तुमचे भिक्खू सुद्धा भिकारच आहे, तर मग मला सुद्धा तुम्ही भिक्खू म्हणा. तेव्हा भगवंत त्यांना म्हणतात की हा बरोबर आहे, माझे भिक्खू सुद्धा भिक्षा मागून येतात, म्हणून त्यांना मी भिक्खू म्हणतो. आणि भिकारी, आता तू प्रत्येक घरी जाऊन भिक्षा मागतो, पण त्याला भिकारी आणि भिक्षू हा खूप मोठा फरक आहे. भिक्षा मागणं, भिकारी असणं आणि भिक्खू असणं, कारण भिक्खू असण्याच्या एक विशिष्ट तत्वाने वागणारा असेल तर तो भिक्खू म्हणला जातो. फक्त भिक्षा मागतो म्हणून कोणी भिक्खू होत नाही. जोपर्यंत जे गुण आहेत भिक्खूंचे, तो जोपर्यंत अंगीकार करू शकत नाही, तोपर्यंत कोणीही भिक्खू होत नाही. भिकारी आणि भिक्खू ही दोन जरी शब्दकोशामध्ये असेल, त्याचा अर्थ
जरी भिक्षेकरी किंवा भिक्खू असेल तरी शब्दकोशातला अर्थ वेगळा आहे आणि जीवनातील अर्थ वेगळा आहे. परंतु तो ब्राह्मण सुद्धा खूपच म्हणजे भगवंताशी चर्चा करण्यासाठीच आलेला असतो. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात, की ब्राह्मणा, फक्त भिक्षा मागून भिक्षू होत नाही.